नमस्कार मित्रांनो, आज माझ्या वहिनीनं मोनाली वहिनीनं मला गोंदियाला बोलवलं आहे पोपटवालीचं आळण खायला आणि त्यासाठी स्पेशल मी निघाली आहे. तर मग तिनं प्रोसिजरच सुरू केली डायरेक्ट वहिनीनं. तिने पहिले पातेल्यात घेतलं तेल टाकलं, तसं जिरं टाकलं, तडतडू दिलं. जिरं तडतडू दिलं, थोड्या वेळात तिने कांदा टाकला, त्याच्यानंतर सगळं शिरपार करून ठेवलं. मिरची टाकली बरोबर. तिने मग काय थोडा वेळ होऊ दिली मिरची, मग टाकलं टमाटर किंवा भेद्र. आता भंडारा गोंदिया चंद्रपूर साईडला भेद्र म्हणतात आणि आळण हा प्रकार इथल्या भातासोबतच खाते. ठीक आहे ना. जय श्रीराम तांदूळ नाही तर मग आहेत ना दुसरा कोणता आहे, काली मिरच. टोमॅटो टाकला तोपर्यंत वहिनीने टोमॅटो चांगला होऊ दिला. आता आळण खायला आली म्हटल्यावर त्याची प्रोसिजर माहीत नाही पाहिजे का. मग टाकलं तिखट नाही होत तर मग थोडी टाकली हळद. आपल्या चवीपुरतं मी टाकून दिलं. म्हणजे अजून लागलं तर वरतून टाकतो मी. मस्त उरलेली थोडी चिरलेली मेथी होती ती दिली टाकून, चव येते म्हणून. मग काय लागलं त्या चमच्यानं घोटायला त्याला. आता काय फोडणी झाली काय. आता तेवढ्या वेळात वहिनी करता गप्पा मारायला लागल्या. मग काय आम्ही इथं फिरून आलो, तेवढ्या वेळात त्याची टोमॅटो मस्त गळला तेलात. आता काय, आता त्याच्यात मस्त टाकायचं पोपटवालीचे दाणे टाकले. तिने आधीच काढून ठेवलं होतं, त्यामुळे ननद बाई आहे तुम्ही कोणत्या कामात येता, तिने आधीच करून ठेवलं. तसंही काय वाट नाही पाहत कोणाची म्हणा. लागलं झालं सगळं. आता काय दाणे शिजवायला लागेल. आता झाकण ठेवलं वहिनीनं. बोलता वहिनीनं झाकण ठेवलं. तेवढ्या वेळात भात मांडला आणि सोबत पोळ्या करून टाकल्या. तोपर्यंत दाणे होऊन गेले. मग ते पाहत होत्या जरा वेळाने पाहिले दाणे झाले आणि सुवासही चांगला सुटला होता. पण तेवढ्यात त्याने त्याच्यात टाकलं पाणी. म्हटलं पाणी काढून टाकलं जी, आणि पाणी टाकावं लागतं म्हणे. पाणी टाकलं की चांगलं आरण तयार होतं. आरण हे पातळच असते म्हणे, पण तुम्ही त्याच्यात तुमची कन्सिस्टन्सी मॅच करू शकता म्हणे. तुम्हाला घट्ट ठेवायचं घट्ट, पातळ ठेवायचं पातळ. मग तेवढ्या वेळात त्याने काय केलं, तांदळाचं पीठ काढून ठेवलं वाटीत. कारण तेपर्यंत दाणे शिजायचे होते. अर्धी वाटीच घेतलं, जास्त नाही घेतलं. आणि त्यात पाणी टाकलं, चांगलं तसं घोळ बनवून ठेवलं. तेवढ्या वेळात त्या पानाला आली, वरच्या पानाला उकळी आली. मग काय त्यात अजून थोडं पाणी टाकलं, कारण आरण हे एकदा जेवायला बसल्यावर ते संपतेच हे नक्की आहे. मग थोड्या वेळानं त्याने उकळी आलं की त्याच्यात थोड्या चमच्यानं ते तांदळाच्या पिठाचा घोळ थोडं टाकत गेलं. बेसनासारखंच आहे पण थोडंसं पातळ असते हे. आता होऊन राहिलं हळूहळू. त्याने चव दिली हातावर, म्हणे थोडंसं मीठ टाकते म्हणे मी. तर त्याने थोडंसं मीठ टाकलं, झालं. मग काय मोनाली वहिनीच्या हातचं स्पेशल आळण तयार झालं. मग त्याने टाकली त्याच्यावर कोथिंबीर. मग काय इकडे भात तयारच होता गरम गरम. आळण दिसतेही तसंच आणि लागलंय तसंच बरं का, एक नंबर. झालं तयार आळण. चीज झालं गोंदिया आल्याचं. वा, आळण तयार झालेलं आहे. चला तर मग आता जेवायला बसू. गरम गरम आळण, भात, वाटली तर पोळी पण खाऊ शकता. वा वा वा, खरंच जेवढं दिसत आहे तेवढं पण मस्त झालं होतं लेकरू. चला मग आता परतीच्या वाटेवर. पण जाता जाता थोडासा निसर्गाचा आस्वाद पण घेतला, पाहून घेतला. अहो माय चांगला आहे निसर्ग इथला खरंच. इथं तर पक्षी अभयारण्य लागूनच आहे, नागझिरा आणि बाकीचे वन्यजीव आहेत बरं का. येत राहा मग गोंदियाला. चला मग भेटू मग.